आज बनवले होते आलू पराठे। तर खूप छान झाले होते, मऊ लुसलुसीत आणि एकदम चविष्ट आणि चवदार। तर चला, इथे मी असे 4 ते 5 बटाटे घेतले होते, ते शिजायला टाकले। त्यानंतर एक साईडला म्हटलं चला आता पीठ मळून घेऊया। तर इथे गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये 1 ते 2 चमचे बेसन पीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतलं। तर ते एक साईडला भिजायला ठेवलं। तोपर्यंत आपले बटाटे शिजले होते, तर ते सोलून घेतले। त्यानंतर इथे हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटण बनवायचं होतं, ते पण करून घेतलं। त्यानंतर बटाटे पण किसून घेतले। तर सारण बनवायचं होतं यासाठी, तर इथे सारण मिक्स करून झालं होतं। तर त्यानंतर आता पराठे बनवायला घेतले। तर पुरणपोळीचं जसं आपण सारण भरतो त्याचप्रमाणे सारण यामध्ये भरून घेतले आणि पटकन असे लाटून घेतले पराठे। त्यानंतर तव्यावरती छान असं तूप टाकलं। तर तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता। इथे मी तूप टाकलं आणि पराठा यावरती छान असा खरपूस दोन्ही साईडने पूर्णपणे भाजून घेतला आणि त्यानंतर सगळे पराठे असे छानपैकी करून घेतले। तर बघू शकता या प्रकारे इथे मी छान असे पराठे केलेले आहेत। तर चला, डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ अपलोड केला आहे, तर नक्कीच तिथे जाऊन पहा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका। बाय बाय।